नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंदार पुष्प सोसायटी, मिलापनगर, MIDC डोंबिवली पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या स्वाती सचिन वालावलकर या वहिनींना भेटणार आहोत. वालावलकर कुटुंबाशी आपण गप्पा मारणार आणि स्वाती वहिनींची प्रेमकथा ऐकणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जाऊन भेटूया वालावलकर कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. जाऊ खरा. दोन जीवांचे मिलन म्हणजे शतजन्माच्या गाठी. सचिनचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी. वा, द्या आता ओळख करून सगळे. हे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. आई आहे. नमस्कार. ही ननंद आहे. नमस्कार. दीर आहे. नमस्कार. ते त्याची बायको आहे दीराची. नमस्कार. हे काका छोटे. हो नमस्कार. आई, मावशी. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हे बहिणीची मुलं आहेत. ती मोठी बहीण. नमस्कार. त्या बिल्डिंग मधल्या काकू आहेत. नमस्कार काकू. त्या सगळ्या मैत्रिणी आहेत तिथे. हो हो. ती मैत्रिणीची आई आहे. मैत्रिणी आली म्हणून. तो भाऊ आहे, तिकडे वहिनी आहे आणि ती लहान बहीण आहे आणि ते दोन बहिणीची मुलं आहेत. त्या पाठी सगळ्या शाळेच्या मैत्रिणी. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे लहानपण, शाळा कुठली तुमची? माझं विक्रोळीला झालं. विक्रोळीला कुठे? गोदरेज कॉलनी. आणि तुमचं? कन्नवा नगर 2 विक्रोळी. शाळा कुठली तुमची? उत्कर्ष बालमंदिर. तुमची? उदयचल हायस्कूल. जवळच होता राहायला. हो. पण एकमेकाचं बघणं नव्हतं का कधी? नाही, कॉलेजमध्ये असताना आम्ही भेटलो. कुठलं कॉलेज? विकास हायस्कूल. नाईट कॉलेजला होतो आम्ही. कशी ओळख झाली? नाही, तेव्हा काही नव्हतं आमचं. तेव्हा काही नव्हतं. मग हे डोंबिवलीला राहायला आले. शाळा म्हणजे यांनी 12वी पर्यंत शिक्षण झालं. कॉलेज तुमचं तिथेच होतं? हो, आमचं कॉलेज तिथे. पहिल्यांदा कधी बघितलं एकमेकांना? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये? हो. तेव्हा काही मनात विषय नाही? नाही, तेव्हा काही नव्हतं. काय शिकत होता तेव्हा तुम्ही? आम्ही दोघी कॉमर्सला होतो. कॉमर्स. हा, एकाच वर्गात होतो. वा, एकाच वर्गात? हो. एका बेंचवर नव्हता? नाही. एका वर्गात होता. हो. मग आणि मग हे करायचे म्हणजे आम्ही बोलायचो. मित्र ट्रेनिंगसाठी होतो गोदरेजमध्ये. बर. ट्रेनिंगला होते. तर मी तेव्हा पार्ट टाइम म्हणजे गोदरेजला फुल होतं आणि नाईट कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं मी. बरं बरं बरं. मग त्यानंतर 12वी झाल्यानंतर मी डोंबिवलीला शिफ्ट झालो. तिथून परत मी जेव्हा परमनंट झालो गोदरेजला तेव्हा मी परत विक्रोळीला गेलो. वा. आणि लग्नाच्या 1 वर्षा अगोदर मी एकदा प्रपोज केली. नाही ते ठीक आहे, पण तुमची ओळख तेव्हापासून झाली कॉलेज पासून ओळख होती. पण कॉलेज पण तेव्हा काही विषय नाही असा? नाही. मनात नाही तुमच्या? नाही, बिलकुल नाही ना? नाही. तुमच्याही नाही ना? नाही. पण तुम्ही डोंबिवलीला गेल्यावर तुमचं काय झालं? काय नाही, मी माझं शिक्षण पूर्ण करत होते. मी TY ह्यांनी 12वी पर्यंत शिक्षण केलंय. मी माझं TY पर्यंत केलं. तुम्ही शिक्षण पूर्ण केलं? हो. हे इकडे आले डोंबिवलीला? हो, डोंबिवलीला आले. ते जॉबला लागले ना तिथे विक्रोळीला, गोदरेजमध्ये. म्हणून ते परत आले? हा, मग ते नंतर इथे राहिले 4-5 वर्ष आणि मग परत तिथे विक्रोळीला आले कॉलनीमध्ये गोदरेजच्या राहायला. त्यांना त्याची रूम भेटली म्हणून. आणि मग ते परत येणं घरी जाणं चालू झालं. येणं घरी जाणं? आमचं म्हणजे हे माझ्या घरी यायचे भेटायला वगैरे. कशाला जायचे यांच्या घरी? असेच मित्र म्हणून ना. अच्छा, मित्र होता तुम्ही? हा. संपर्कात होता तुम्ही? हो. फोन वगैरे करायचे ते आणि भेटायला यायचे घरी. कोण जास्त फोन करायचं तेव्हा? हेच करायचे. तुम्ही का फोन करायचे डोंबिवलीवरून? डोंबिवलीवरून तर करायचे, पण असं कधी त्यांच्याकडे फोन होता ना तेव्हा. मग हे फोन करायचे आणि काय करायचे फोन करून? असंच बोलायचे काय चाललंय. म्हणजे असं तेव्हा पण काही नाही असं की काय आहे म्हणून. असं फक्त फोनवरती बोलणं चाललं. कशी आहे, काय आहे, हा संध्याकाळी मी येतोय, असं म्हणजे भेटायला येतोय. मग यायचे भेटायला. हो, घरी यायचे. काय ना असंच म्हणजे मैत्रीण होती ना तेव्हा. हा, मैत्रीण होती म्हणून भेटायला येतो सांगा. हो, घरी पण मला सांगा, त्या गोदरेज कॉलनीमध्ये बऱ्याच मैत्रिणी असतील ना? नाही. काय हो? आई एकच मुलगी नाही, बऱ्याच मुली असतील ना तिकडे? होते आपण. पण तेव्हा तुम्ही कोणाकोणाला सांगायचात मी येतोय संध्याकाळी म्हणून? कोणालाच नाही, फक्त ह्यांना एक्सक्लुझिव्ह होतात तुम्ही, कळलं का? म्हणून मग तुमच्या मनात कधी वाटलं की ह्यांना आपण विचारू शकतो? तेव्हा ही नंतर परत सर्व्हिसला वगैरे जायला लागली आणि मी पण तेव्हा परमनंट झालेलो गोदरेजला. तेव्हा वाटलं की पुढे बोलायला काय हरकत नाही. तुम्ही बोललात? हो. तुम्ही प्रपोज केलं? हो. तुम्हाला अंदाज आला होता?
हा मला होता अंदाज की हा मला आज ना उद्या विचारेल म्हणून. का 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 म्हणजे असा तो मागे मागेच यायचा, म्हणजे नाही बोललं तरी मग रागवून बसायचा, असं मग फोन नाही करायचा. स्टेशनला भेटते वेळी मग सांगायचा फोन करून. मी कामावरून सुटताना, हे स्टेशन कॉलनीतच राहायचे ना, मग कामावरून सुटताना तिथे भेटणं व्हायचं आमचं. बस स्टॉप होता स्टेशनला, त्या बस स्टॉपवरती मला कन्नवा नगरला जायला बस पकडायला, म्हणजे तिथे भेटणं व्हायचं आमचं. हे तेव्हा बोलायचे की मी येतोय म्हणून तिथे, तू थांब. तर मी म्हणाले नाही, घरी जायला उशीर झालाय वगैरे, बाबा कॉल करतात, वाट बघतात असं. मग नाही आली की मग रागवायचे. काय हो तुम्ही रागवायचा? मग फोन बिन नाही करायचे 2-3 दिवस असे. हा मग मलाच करावा लागायचा. मग नंतर ह्यांनी एकदा मला ह्यांच्या बर्थडेच्या वेळी विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का? 2 एप्रिलला. हा मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू मला आवडते, पहिल्यापासूनच आवडते, पण मी तुझ्याशी कधी बोललो नाही असं ते बोलले. कुठे बोलवलं होतं हे सांगायला? हॉटेलमध्ये पार्टी देत होते त्यांच्या बर्थडेची. म्हणजे मैत्रिणी ना, सगळ्या मैत्रिणी ना, आम्ही अजून 3-4 मैत्रिणी आहेत, आल्या नाहीत कोण. नाही त्यांच्या म्हणजे कॉलेजचा ग्रुप आमचा मैत्रिणी. माझं काहीच म्हणणं नाही. मग काय तुम्ही तेव्हा त्यांना प्रपोज केलं? सगळ्या जणी होत्या तेव्हा? सगळ्यांसमोर प्रपोज केलं? बाकीच्या काय पळून गेल्या वाटतं? नाही तेव्हा मला बोलायला लागला की सांग म्हणून, कामाला चांगला आहे, चांगला मुलगा आहे, कसला कामाला चांगला आहे म्हणजे? हा म्हणजे कामाला लागलेले ना, जस्ट घरी कामाला नाही म्हणजे गोदरेजमध्ये नोकरीला लागले ना ते. म्हणजे मग ते बोलले की मुलगा चांगला आहे, त्याला काही व्यसन नाही आहे, तर तू बघ विचार कर. मग तुम्ही काय हो म्हटलं? नाही, मी जवळजवळ 20-25 दिवसांनी हो म्हटलं. काय तुम्हाला टेन्शन नाही आलं तेव्हा नाही म्हणताय? टेन्शन तर आलेलं ना. त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी नकार दिल्यावर तुमचा मूड ऑफ नाही झाला? नकार नाही दिला, मी नंतर सांगते म्हणाली. मग काय त्याच्यानंतर कधी तुम्ही परत? नाही म्हणजे असे भेटायचो आम्ही. हा मग होकार कसा आला? नंतर 20 दिवसांनी बोलली हा करून चालेल. हा कुठे? तेव्हा स्पॉट कुठे होता? नाही काय? नाही मी माझ्याच घरी होते. त्यांचा फोन आलेला मला की काय तुझं काय ठरवलंय, तू काय विचार केलायस? तर मी म्हटलं हो चालेल म्हणून, पण घरी बाबांची परमिशन असेल, मी काय पळून वगैरे येणार नाही, तर बाबांना वगैरे तुला विचारावं लागेल, आई वडिलांना माझ्या. तर तो म्हणाला हां ठीक आहे म्हणून मी विचारेल. तर त्याच्या आई वडिलांना त्यांनी सांगितलं. मग पुढे काय झालं? पुढे काय झालं म्हणजे आई वडील त्याच्या घरी, आई वडील घरी आलेले आमच्या. आणि काय हो घरी गेलेले इथे. तेव्हा पसंत नव्हतं, म्हणजे त्यांना आवडत नव्हतं की मी लव्ह मॅरेज करते करून. तुमच्या घरी पण विरोध होता? हो तुमच्या घरी पण विरोध? माझ्या घरी विरोध नव्हता. बाबा काय बोलले की त्याला त्यांच्या घरून विचारायला येऊ दे, मग आपण हे करूया. पण हे आले आणि डायरेक्ट नाही बोलले, मग त्यांचा पण विरोध झाला. आपल्याला पण नाही म्हणाले? मी नाही, आई वडील नाही म्हणाले येऊन घरी जाऊन. हा माझ्या घरी येऊन ते नाही म्हणाले. तुम्ही का घेऊन गेले होते? मी नाही घेऊन. नाही, घर शोधत आई वडील दोघं आलेले. आईला घर माहित होतं. मग तुम्ही कसं काय होकार कसा कन्वर्ट केला? होकार म्हणजे होकार नाही आले, आम्ही पळून जाऊन केलेलं. कुठे पळाले? म्हणजे आमच्या त्यांना बोलू द्या, ते फारच गप्प नाही सांगू दे. नाही कसं काय पळायचं, कसं प्लॅनिंग केलं? पळायचं नाही म्हणजे मी तेव्हा घरी बोललो की मी तिच्याशीच करणार आहे करून लग्न. तर वडील तेव्हा बोलले मला पळून जाऊन वगैरे असं करू नको, वैदिक पद्धतीने कर, पण घरच्यांना सगळ्यांना बोलव. मला ठीक आहे. तर ते पळून आले, मी पळून गेले घरात डब्बा घेऊन. म्हणजे मी जॉबला जात होती ना अंधेरीला, तर आईने नेहमीप्रमाणे सकाळी डबा वगैरे दिला आणि मी कामाला जाते म्हणून निघाली आणि डायरेक्ट हॉलवर लग्न केलं. छोटे काकांनी मदत केली. विरोध कोणाकडनं होता? आई वडिलांकडून. त्यांच्या तुमच्या नाही? माझ्या नव्हतं. माझ्या आईला पसंत होते माझे वडिलांनी. मग हे लोक नाही म्हणाले म्हणून माझे वडील पण मग अपोजिट झाले की नाही करायचंय, त्याच्याशी नाहीच करायचंय असं. मग तुम्ही डबा घेतला आणि पळाले? डबा घेतला आणि निघाली. काय होतं त्या दिवशी डब्यात? डोसे केलेले आईने. आईला पण आठवते. काय केले? डोसे आणि चटणी होती. बरं ना, लग्नानंतर खायला बरी पडली असेल. हो ते घेऊन गेलेलो आम्ही. बरोबर. पळून कुठे गेलात लग्न करायला? नाही काका होते म्हणजे भांडुपला मी. त्यांनी सगळं अरेंजमेंट करून ठेवलेली. छोट्या काकांनी खूप मदत केली, काका काकी आणि माझ्या नंदेची सासू, त्यांनी माझं कन्यादान केलंय, सुनंदा कामतेकर. अच्छा अच्छा अच्छा. मग लग्न सगळं प्लॅन केलं होतं तुम्ही? हो. तुम्हाला टेन्शन नाही आलं का पळून गेल्यावर काय प्रॉब्लेम झाला तर? काही नाही. मग लग्न केल्यावर पोलीस स्टेशन वगैरे? हो केलं ना. सगळं केलं? फार अभ्यास होता तुमचा. नाही यांचे भाऊ आहेत ना संतोष सातारडेकर, त्यांनी आमच्या बरोबर येऊन पोलीस स्टेशन मध्ये. भाऊ होता मावस भाऊ होते. पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सगळं माझे डॉक्युमेंट वगैरे सगळे दाखवले त्यांना. ज्ञान सगळं होतं तुम्हाला, अभ्यास करून ठेवलेला? नाही त्यांना ज्ञान होतं भावाला. त्यांनी असं सजेशन सांगितलं की पोलीस स्टेशनला जाऊन सांगावं लागतं वगैरे. काही माहिती नव्हतं तसं. पण तेव्हा तुम्हाला ह्याचं टेन्शन नव्हतं की बाबा घरून उद्यापासून संसार होईल? या 25 जणांमध्ये म्हणजे हे लग्न आम्ही वैदिक पद्धतीने केलं ना, तर 25-30 जण ह्याच्या घरची माणसं होती आणि मी एकटीच होती. म्हणजे मग तेवढं
किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष ते गप्प आहेत? नाही, बोलतात, खूप बोलतात. आज आता एकदम नाही गप्प बोलत. आहेत, महत्वाचे विषय आले म्हणून. हा, महत्वाचे विषय. यांची प्रेमकथा त्यांचे म्हणजे काय काय पोल बाहेर पडलेत. कंदमुवार नगर आणि त्या कॉलनीमध्ये सुरू झालेला हा प्रवास आता डोंबिवलीत येऊन स्थिरावलेला आहे. 11 वर्ष पूर्ण झालेली हो, आहे. 12 तुम्हाला वर्ष. दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. किती संधी आहेत सांगा? 4. 4. काय मिळालं पाहिजे? 1 रुपया. सगळा अभ्यास केलाय? आता बघूया काय होणार. 4 संधीमध्ये ते बक्षीस मिळणार का? वेळ सुरू झाली. घड्या हेच की बदलायचंय? नाही, हेच. नक्की? हो. 1 रुपया. अभिनंदन. आता कुठल्या 3 वस्तू पाहिजेत त्या घ्या. चला, कप बशी पाहिजे तुम्हाला? घ्या. 50 रुपये. राईस कुकर पण पाहिजे? घ्या. 20 रुपये. आतापर्यंत 71 रुपये झालेले आहेत. चला, मिस्टरांना गरम करायचा इलेक्ट्रिकचा डबाच दिलाय त्याने. 76 रुपयाचं बक्षीस मिळालं. पण काय बघा, डब्यामुळे डबा आला आज, हो गेला. हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आता तुमच्याबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकून घेऊया. बोला, काय सांगाल जावयाबद्दल? जावया तसं चांगलं आहे. हा, हो. पण असं काय करेल असं वाटलं होतं? असं काय, आम्हालाही ना नेहमी यायचंच आमच्या घरी हा, बरोबर, पण एवढं काय वाटलं की नव्हतं. मुलगी पळून नेईल. ते काय एवढं काय लक्षात नाही. पण आता कसं आहे, सगळं व्यवस्थित आता आहे? ठीक आहे, हो, व्यवस्थित आहे. काही तुमची काही तक्रार नाही? नाही नाही. बरं. अजून कोण बोलणार या दोघांबद्दल? मी यांची जाऊ आहे छोटी, आणि हे दोघं म्हणजे धीर आणि वहिनी. पण माझ्यासाठी तर दादा आणि बहिणीसारखंच वागतात. मी जेव्हा माझं लग्न होऊन आले, मी छोटी आहे, पण मला असं जाणवलं नाही, कारण हे लोक इथेच होते, हा, की मी परक्या घरात आली आहे वगैरे. सगळ्यांनी सांभाळून घेतला. स्वभाव दोघांचाही चांगला आहे. माझ्या मुलांसाठी हे दोघंही म्हणजे आवडती काकी आणि आवडता काका, दोघंही प्रेम करतात त्यांच्यावर. खूप छान आहे. मी ह्यांची बहीण आहे. बरं. मी पण ह्या लोकांना लग्नासाठी भरपूर सपोर्ट केला आहे आणि घरच्यांची भरपूर बोलणी ऐकून घेतली आहेत. कारण मी या लोकांना पहिल्यापासून सपोर्ट केला आहे. मग लग्नाला होता तुम्ही? हो, मी होती यांच्या लग्नाला. तुम्ही गेला होता? हो, माझे मिस्टर होते, माझ्या सासू सासऱ्यांनी तिचं कन्यादान केलं आहे. म्हणजे माझ्या घरातले सगळे होते, त्याच्यामुळे मी त्यांना पहिल्यापासूनच सपोर्ट करत पण होती. आता आनंद वाटतोय की नाही? सगळं हो, सुखात मला आनंद चाललंय. वाटतोय, कारण ते माझ्याबरोबर चांगले वागतात म्हणून? त्याच्यामुळे असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. माझ्या मुलांना प्रेम करतात, माझ्या मुलांना ते लोक आवडतात. गुड गुड. सासूबाई, सुनेबद्दल काय सांगाल? मला सोर वाटत नाही, माझी मुलगीच वाटते. खुश आहात ना तुम्ही? आनंदी आहात ना? बस बस बस. अजून काय पाहिजे? सासूबाईंनाही त्यांच्या भावना व्यक्त करायच्या होत्या. आवाजाचा जरा समस्या आहे, पण काळजी करू नका सासूबाई, तुमचा आवाज इकडनं बाहेर पडतोय. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता सगळेजण आपल्या भावना व्यक्त करतायत, अशा वेळेला आज जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला देणार? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आईची आणि माझ्या सासूबाईंची मागेन, की असं आम्हाला करायचं मनातसुद्धा नव्हतं, पण आमचा नाईलाज झाला की असं करावं लागलं. तर म्हणजे त्यांची परमिशन असेल तर असती तर मग तेव्हाच व्यवस्थित केलं असतं, पण नव्हतं काय म्हणून पळून जाऊन करावं लागलं ना मला त्यांना नाही, त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांची क्षमा मागते दोघांची. आणि धन्यवाद द्यायचे झाले तर मी नणंद आहे, तिचे मिस्टर आणि तिची सासू सासरे, त्यांनी आमचं कन्यादान वगैरे केलेलं व्यवस्थित. काका आहेत, त्यांना मी धन्यवाद देईन. काकी नाही आहेत आता या जगात, त्यांनी खूप आमच्यासाठी केलं, म्हणजे अगदी माझा संसार उभा करून दिला मला पूर्ण त्या लोकांनी, काका काकींनी. काहीच नव्हतं आमच्याकडे, हे गोदरेजला कामाला होते तेव्हा जस्ट लागलेले, त्यांच्याकडे आता हातात काहीच नव्हतं, पण त्यांनी खूप आम्हाला मदत केली आहे त्यावेळी, त्यामुळे त्यांना खूप मी मनापासून धन्यवाद देईन. तुम्ही हो? मी पण ते सेमच आहे, कारण की मी आईची बोलून सॉरी करून, कारण की माझ्या बहिणीचं माझ्या भावाचं लग्न थाटात माटात झालेलं, पण मला नालाच असतो पळून जाऊन करावं लागलं. ते मला सगळ्यांना हे करता आलं नाही. आणि थँक्यू मी बोलीन तर माझी बहीण आहे, माझे काका आहेत, त्यांना मी थँक्यू बोलीन. त्यांनी मला खरंच खूप मदत केली. मला हा संसार म्हणजे मला घर घेण्यापासून ते तिथे एक एक वस्तू आणण्यापासून सगळं काकांनी मला मदत केली.
चला, आजचा दिवस होता क्षमा मागण्याचा आणि धन्यवाद व्यक्त करण्याचा. दोघांनी ते धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. सगळा कुटुंब वाट बघतंय. कसली माहिती आहे का, की तुम्ही आता धावपळ कशी करणार आहे. 5 वस्तू, 7 वस्तू की 11 वस्तू या 3 टप्प्यावर त्या वस्तू आणून ते बक्षीस या माऊलीला मिळवून देणार का हे बघूया. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे ल. वेळ सुरू झाली. फ्रीज मध्ये लिंबू आहे. लिंबू लाटणं लाटणं लाटणं. लोणच्याची फ्रीज मध्ये लोणच्याची बाटली आहे. लाडू नाही, पेढे आहेत. लिपस्टिक. 30 सेकंद झाली. लिपस्टिक. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आतापर्यंत. बाकी 4 वस्तू आणलेल्या आहेत 1 मिनिटात. लवंग लवंग मसाला. लाल मसाला. मसाल्याचा डब्बा लाल. माहिती आहे त्याला सांगितलं. 40 सेकंद राहिली. मसाल्याचा डब्बा आहे मग गोल, त्याच्यात लवंग आहे. 5. फक्त 5 वस्तू आल्या आतापर्यंत. 30 सेकंद राहिली. अरे सचिन, लवंग लवंग चपटा मसाल्याचा डब्बा आहे. अरे काय लाल मिरची मग फ्रीज मध्ये आहे. नाही भेटणार ती पण त्याला. लाल मिरची मग फ्रीज मध्ये आहे. काय तरी दुसरं चाललंय. अरे लवंग कशी असते माहित नाही का. 10 9 अरे मसाल्याचा तरी डब्बा लाल मसाला आणि पोपट तरी काय 6 5 4 3 2 लोटा काठी नाही रे. संपली. सांगा काय काय. आधी तिला मोकळं करा. लाल रंग. लाल रंग. जा बाई जा. 1 लाटणं, 2 लिपस्टिक, 3 लसूण, 4 लिंबू, 5 लवंग, हे कुठले लवंग आहे. लोणचं, 6 लोटा, 7 लोटा बरा आणला तो. चला 7 वस्तू आणल्या त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही पहिली भेटवस्तू. धन्यवाद. आणि 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही दुसरी भेटवस्तू. अभिनंदन. आणि आता 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. ते खूप आळशी आहेत. म्हणजे सांगितलेली कामं पटापट नाही करत. कधी करणार. हा वेग कधी वाढणार. जेव्हा बडबड बंद होईल तेव्हा. तिथं नाही होणार. दुसरी अपेक्षा. त्याला खूप राग येतो. पटकन येतो राग. हो खूप राग येतो. मग राग कमी केला पाहिजे का. हा जरा कमी करा राग. खूप राग करतो. तिसरी अपेक्षा. अजूनपर्यंत मला हनीमूनला नाही नेलं. 11 वर्ष झाली हनीमूनला गेलेच नाही. घेऊन जा लवकर. हा शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या 3 सांगा. एक गोष्ट सांगली ना की ती करेपर्यंत तिला थारा नसतो. त्या गोष्टीच्या पाठी लागते. तेच सांगते ना मी. पटपट कामं नाही करत. मग परत सारखं मला बोलावं ती लागतं. गप्प राहिली तर मला ते करता येईल ना. त्यांना बोलण्याची तरी वेळ द्यावा. दुसरी अपेक्षा. तिला पण राग भरपूर येतो. हा. काय बोललं तर लगेच नाकावर असतो राग तिच्या. असं ऐकत नाही म्हणूनच राग येतो ना. ऐकत नाही गोष्ट ना. हो मी काय तक्रारी सोडवायला आलोय. तिसरी अपेक्षा सांगा. हेच आहे की आता माझ्या घरच्यांशी जशी वागते तशीच तिने आता पुढे आयुष्यभर वागावं. चांगलं छान संसार करावा. चांगला संसार. एवढीच इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही बोलत राहावं. तुम्ही राग कमी करावा. वहिनींनी सांगितलेलं काम तुम्ही पटकन करावं म्हणजे त्यांची चिडचिड होणार नाही. तुम्ही शांत राहिलात तर ते काम करतील. असा जो काय गुंता आहे या गुंत्यामुळेच आनंदाने सुखाने 11 वर्षाचा संसार झालेला आहे. कारण हा गुंताच सुखाचा आहे. फक्त हा अधिक सोडवण्यापेक्षा एकमेकाच्या आयुष्यात आनंद कसा देता येईल, आनंद कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. सगळं कुटुंब सोबत आहे. या संपूर्ण कुटुंबाला सुखाचे, वैभवाचे, आनंदाचे दिवस कायम येत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना करूया. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. सेंको गोल्ड अँड डायमंड्स यांच्याकडून वहिनींना ही सोन्याची नथ. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना देऊया ही पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.